मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता नवीन एक खरेदी बावधन बगाडासाठी झाली, त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काका आहेत, तर मालकांशी आपण चर्चा करू, त्यांचं नाव काकांचं जाणून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. आपल्या चॅनलला आपलं नाव सांगा. माझं नाव प्रतापराव करपतराव पिसाळ, पण मला बाळकाका या टोपण नावाला सगळेजण ओळखतात. आणि तुम्ही जी आज बैला संदर्भात जी माहिती घ्यायला आला आहे ती मोठी महत्त्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी, पहिल्यापासून 1965 पासून बैलाचा मला छंद आहे की बैलाच्या रथाला दरवर्षी आपला एक बैल तरी जावा. 4-4, 5-5 बैल माझी ह्यापूर्वी होती, परंतु आता ह्या 4 वर्षात एक बैल तरी जातोय. आणि त्याच्या पाठी भावना आहेत नाथसाहेबाच्या बद्दल. त्याच्या पूर्वीचं अगोदरचं सांगायचं झालं, भुजा, सुंदर, माणिक, हिरा अशी नावाजलेली बैलं माझ्या हातातून गेली. आणि आता हा काल गेल्या आठवड्यापूर्वी बडाव बैल आणलाय 5-6 महिन्याचा. बघूया आता काय काय होते ते. बरं, आता आपल्याकडं भुजा तुम्ही सांगितलं. भुजा सुंदर अतिशय नावाजलेली पहिले गेली. आता भुजा कुठल्या गावापासून आणला होता? भुजा हा सर्वसाधारण मला वाटतं हे खटाव तालुक्यात बाजार भरतो बघा, तिथून पुशेगाव. पुशेगाववरनं नाही, ते कुठलं गरवाच बैल आणला होता. तो फार फार भयंकर लांबलचक मोठा बैल होता. गाड्यात भरपूर काम त्याने केलं. आणि सुंदर जो होता ते ओळीने 4 वर्ष त्यांनी दोरवी ओढली आणि गाडा वारुळा जाता जाता वाचवला. ही भैरोबा नाथसाहेबाचीच कृपा आहे, तुमची आमची नाही. त्याच्या मागं सद्भावना ह्या लागतात आणि त्या ठेवून आत्तापर्यंत आपण वागलेलो आहे. बरं, आता सुंदर तुम्ही सांगितलं, सुंदर आपल्याकडे सुंदर बी होऊन गेला त्या काळात तुमच्या. अशी एक 4-5 बैल आता दावणीला होऊन गेलेली किंवा इथंच त्यांना बाबा ही केलेलं, अशी बैल सांभाळलेली चांगली की बाबा मरसपर्यंत सांभाळली ती बैल. अगदी सुंदर तर मरसतोपर्यंत सांभाळला त्यानं. 4 वर्ष वळीनं दुर्बी ओढली. आणि असं आहे की लकीली त्याच जागेवर त्याला नंबर आला आणि वारवळ्या ठिकाणी 40 ठिकाणी गाडा वाचवला काय त्या बैलानं. आणि भुजा हा ज्या वेळेला बागायती क्षेत्र नव्हतं त्यावेळेला जिरायत क्षेत्रात आपल्या तुकाराम बुवाच्या बाजूला त्याने गाडा आणला होता ओढत. मी लहान होतो त्यावेळेला. अतिशय चांगली बैल होती. आणि बैलाचा मला पहिल्यापासून छंद आहे. बरं, आता तुम्ही 2 वेळा बगाड घेतले, एकदा का 2दा घेतले? एकदा घेतले. काय अनुभव होता? नाथसाहेबांशी काय बोलायचे, बोललो होतो पाठीमागा. थोडे बंधू आजारी होते म्हणून बोललो होतो. बरं. तर ते नशिबाची आपल्या जर साथ असेल तर ते मिळेल, नशिबात पाहिजे. आता अनेकांनी मोठेपणाने सांगत नाही, पण मी 90 केला आणि माझ्या 4-6 वर्षातच माझ्या गाडा आला. हे सुद्धा नशीबच म्हणायचं आपलं. बरं, आता पहिल्या काळात बैल तुमच्या शेती बिती बैल जायची. आता ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टरवर पटाक दिशेने होते. त्यावेळेचं नियोजन कसं असायचं? 7-8 बैल त्या वेळेला बरं का. 40 खरीपाची रब्बीची पेरणी, खरीपाची भात किंवा डबल दुयारणी पेरणी होती 12 इंचीनी. 40-45 एकर पेरणी 4 बैला चालायची. भयंकर कष्ट होते. पावसात पेरणी अनेक वेळा केली. गाड उतारापासून दाबळेपर्यंत सगळं होतं. त्यावेळेला उसाळ क्षेत्र कमी होतं, लिफ्टचं पाणी आलेलं नव्हतं, जिरायत क्षेत्र होतं. त्यामुळं भरपूर पेरणी भरपूर झाली, बैलही चांगली होती, नादही झाला. गडी माझ्या हाताखाली भरपूर होते. काय जनावरांची संख्याही भरपूर होती. गायी होत्या, म्हशी होत्या. साधारण त्या काळात किती जनावर होती तुमच्या? सर्वसाधारण माझी इथं वस्तीवर जर म्हटलं तर 8-10 म्हशी होत्या, 2 गाया होत्या, 5 बैलं होती, 30-35 लहान मोठे माणसं येत होती, मजुराला, सालकरी, असा हिशोब होता. पण आता माणूसच मिळत नाही, त्यामुळे काय करायचं अशी अडचण झालेली. बरं, आता त्यावेळेस तुम्हाला शेती आता जास्त का त्यावेळेस जास्त होती शेती? आता बरं का, शेतीत आता वाढवली मी माझ्या कर्तबगारीमध्ये, भावांच्या सहकार्यामुळे वाढली. पण शेती आता मर्यादित आली. 18-20 एकर
त्यावेळेला माझ्याकडे 65 एकर जमीन मी एकटा करत होतो येऊन जा. भाऊ होते पण मीच बघत होतो सगळं आणि बैलावर नियोजन होतं. बटाटी लागण म्हणा हे म्हणा शेतीचं सगळा त्यावेळेस केला आपण. बरं आता आपण त्यावेळेस बैल घेत होतो त्यावेळेस बैल भेटत होती चिकार. आता बैल भेटायचं प्रमाण कमी झालंय. काय झालंय बैलाची मुळात संख्या ट्रॅक्टर बारीक ट्रॅक्टरमुळं ट्रॅक्टर ह्या साधनामुळं बैलाची संख्याच कमी झाली आणि त्यात जातीवंत जिथल्या तिथं बैलाची संख्या फार कमी. आणि कर्नाटक भागातून आपले गावचे शेतकरी आणतात पण ते भयंकर लाखन 4 लाखन 5 लाखन 6 लाख अशा किमती परवडत नाहीत. आता त्या काळातल्यासारखी बैल नाहीत पण पैसे जास्त द्यायला लागतात. त्यावेळेला बैल भारतीय स्थिती मोठी होती त्या मापानं आता बैल मिळत नाहीत. किमती तर वरमसाठ वाढल्याच पण बैल तशी मिळत नाहीत. शोधून बैल काढावं लागतात. हो आता बैल कसा तुम्ही पारखला पहिल्याची पारख कशी केली? नाही सर्वसाधारण बरं का बरे वाईट अनुभव लांब धारा जरा तू बरं का. आपल्याकडं तळाखोराला बैल नक्कीला चांगला पाहिजे. गळमुटी पाहिजे मेंबाट नको गळमुटी नको. उंची सर्वसाधारण मध्यम असावी छाती भरपूर असावी. सर्वसाधारण त्याला कळतच की आपण. आता दाती कसा आहे साधारण? सर्वसाधारण हा कडदाती अजून व्हायचा आहे. म्हणजे 6 महिन्याचा बडाव आहे. हो 5 महिन्याचा बडाव आहे. बरं आता त्या काळात बैल होऊन गेली त्या काळातली आता बैल अशी दावणीला पाहिजेत असे वाटणारी 1-2 बैल पुष्कळ वाटतंय पहिल्यासारखे बैल मिळावे पण बैलच मिळू शकत नाही. त्याला काय करायचं आज बैल मिळू शकत नाहीत. नाही पण उणीव जाणवती की बाबा त्या काळात अशी बैल आपल्याकडे होती पण आता पाहिजे आता बैल मिळत नाहीत. आणि एका दुसरा मिळाला तर बऱ्याचशा किमती सांगतायत. हे बी आहे आपल्या भागात मूळ बैल पाळणाऱ्यांची संख्या कमी. कर्नाटक भागातून बैल आणतात. आता त्या काळात तुम्ही बैल बडाव घ्यायचा का अंडील घ्यायचा कसं दृष्टी? सर्वसाधारण बरं का 2-3 बैल मी 4 बैल 4-5 बैल माझ्या कारखान्यात अंडील बैल घेतली पण सर्वसाधारण बडाव बैल मी घेतली. आता परवा सुद्धा मी 1 महिन्यापूर्वी आळीगिरीवरनं खोंड आणला होता. तो दुसरा होता तो इथंच दिला मित्राला दिला. असे मला जरा बैल थोडासा आपला वाटला करून दिला बाकी काय नाही. आता हा आणलाय परवा आहे. आता नाद आहे नाथसाहेबावर श्रद्धा आहे. यश श्रद्धा कशी 4 पावलं का व्हायला आपल्या रथाला बैल पाहिजे. हे आहे म्हणजे वाहनं किती असली तरी शेवटी हा नाद बैल हा पाहिजे शेतकऱ्याच्या दावणीला. गप आता ह्या बैलाची माहिती कशी लागली की बाबा कसा तपास? काय नाही जोडीदार माझे हेच 2 तर त्यांनी सांगितलं असा बैल आहे. बघून आलो काय आणि बघून आल्यानंतर मी ठरवला बैल ह्याच्या जोडीचा होता. ते माझ्या जोडीचे माझे मित्र शिवाजी गोळदेकर त्याला एक दुसरा घेऊन दिला अशी जोडी आणली. बरं आता तुमचे पहिल्यापासून जवळचे मित्र तुम्हाला कायमच बैल शोधून देणार आहे त्यांचं नाव काय? शरीफ भाई. त्यांच्याबद्दल थोडं सांगा की केव्हापासून तुमची मैत्री? बरं का तसं पाहिलं ना तर शरीफ भाई वैयक्तिक त्यांचं माझं प्रेम आहे पण बैलाचा संबंध एक 25 वर्षाचा काळ झाला की 25 वर्ष झाली. मैत्री कशी झाली म्हणजे कशी? मैत्री बैलापोटीच की बैलामुळं आरेवाडीच्या बाजारात एक दिवस गेलो होतो आणि त्याच्याकडनं एक बैल घेतला त्यामुळं वाढली मैत्री. त्याच्यापासून 2 बैल परत घेतली. परत बैल घेताना बाबा विश्वासाचा माणूस आहे किंवा चांगल्यापैकी 1-2 बैलात फसलो बी नाही असं नाही पण मैत्री कायम टिकलेली. आणखी काय बैल ही पाळलीच पाहिजे ह्या माताचा मी जनावराला भस्मराजाला खायला हे पाहिजेच. आता वाढलाय बैल बघूया तयार करायचा चालले. ज्या वेळेला पिसाळ आणि भोसले पार्टी होती
त्यावेळेला भुजा गेला, सुंदर गेला, अतिशय नामांकित त्यांनी बैल कामे केली. वडिलांचं तर मी लहान होतो, सुंदर म्हणून होता कवठ्यावरून आणलेला तो बगाडात बैल आमच्या चुलत्याने चुलत भावाने पारण लावल्यामुळं जूस त्याच्या कामार गेला, त्यामुळे बैल ती जाग्याच खाला झाला. चुरा बैल म्हणजे देखला होता बगाडातच, पण त्याला फार वर्ष झाली. आता त्यावेळेच्या बगाडातल्या खेळात आणि आताच्या खेळात जमीन आसमानचा फार फरक आहे, फार. तर त्यावेळेस कसं असायचं? त्यावेळेला बरं का, तुझं माझं आणि भोसले पिसाळ पार्टी ही जागृत व्हायची. ठराविक पार्टीत विरोधक एकामेकाच्या बैल फडाचणी घ्यायचे. हो, आता आमच्यात कारभार होती, भोसल्याची होती, अनेकांची होती. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी. नवीन बैल असल्यानंतर जरा सावधच सांभाळला पाहिजे, का तर नवीन दावणीवर असतो, नवीन ठिकाणी, आणि बैल जराशी मार्काच आहे, जरा काळजी घेतली पाहिजे प्रत्येकानं. नवीन खरी झाल्यानंतर की त्या ठिकाणी मारत नव्हता म्हणजे इथं मारणार नाही असं नाही. बैलाला राग भरपूर असतो, नवीन दावण बदलल्यानंतर भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. बघा कसं करतोय.